नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील टॉपिकमध्ये आपण लसिका संस्था हा फुल टॉपिक अभ्यासला आहे. आपण आज त्याचे MCQs बघणार आहेत, जे आरोग्य विभाग, झेडपी, महानगरपालिका, नगर परिषद या सर्व एक्झामसाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत. चला तर मग आजच्या प्रश्नांना सुरुवात करू. प्रश्न पहिला, लसिका संस्था कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे रोगप्रतिकारक शक्ती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, लसिका द्रव्याचा रंग कसा असतो? तर याचं उत्तर आहे पिवळसर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, लसिका द्रवामध्ये कोणत्या पेशी आढळतात? तर याचं उत्तर आहे लिम्फोसाइट्स. प्रश्न क्रमांक 4, लसिका ग्रंथीचे मुख्य कार्य काय आहे? तर याचं उत्तर आहे जंतू फिल्टर करणे. त्यानंतर बघा 5, लसिका संस्था शरीरातील कोणते कार्य करते? तर याचं उत्तर आहे वरील सर्व. त्यानंतर वरील सर्व बघा संरक्षण, रोगप्रतिकार, द्रव्य संतुलन इत्यादी. त्यानंतर बघा 6, प्लीहा स्प्लीन कोणत्या प्रणालीचा भाग आहे? तर याचं उत्तर आहे लसिका संस्था. 7, प्लीहा शरीराच्या कोणत्या बाजूला असतो? तर याचं उत्तर आहे बघा डावी बाजू. त्यानंतर 8, थायमसस ग्रंथी कोठे असते? तर याचं उत्तर आहे छातीत. प्रश्न क्रमांक 9, लसिका संस्था कोणत्या रोगापासून संरक्षण करते? तर याचं उत्तर आहे संसर्गजन्य रोग. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, टॉन्सिल शरीराच्या कोणत्या भागात असतात? तर याचं उत्तर आहे बघा घसा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, लसिका वाहिनींचे मुख्य कार्य काय आहे? तर याचं उत्तर आहे लसिका द्रव्य वाहून नेणे. त्यानंतर बघा 12, लसिका ग्रंथी प्रामुख्याने कोठे आढळतात? तर याचं उत्तर आहे वरील सर्व, मान, काख, जांघ. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, लसिका द्रव्य कोणापासून तयार होते? तर याचं उत्तर आहे रक्तातील प्लाझ्मा. त्यानंतर बघा 14, फायलोरिया हा रोग कशामुळे होतो? तर याचं उत्तर आहे बघा डास. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, लसिका संस्था शरीरातील कोणते संतुलन राखते? तर याचं उत्तर आहे बघा पाणी संतुलन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, लसिका ग्रंथीचा आकार कसा असतात? तर याचं उत्तर आहे गोलाकार. प्रश्न क्रमांक 17, लसिका संस्था कोणत्या प्रकारचे संरक्षणात मदत करते? तर याचं उत्तर आहे प्रतिकारक शक्ती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, लसिका संस्था कोणत्या प्रणालीशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे बघा इम्युन सिस्टम. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, लसिका वाहिनी शरीरात कशा प्रकारे पसरलेल्या असतात? तर याचं उत्तर आहे जाळ्यासारख्या. प्रश्न क्रमांक 20, लसिका संस्थेचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचं उत्तर आहे वरील सर्व, शरीराचे संरक्षण, रोगप्रतिकार, द्रव्य संतुलन इत्यादी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. आणि जर याची PDF तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून कळवा, मी याची PDF देईल.